अजून फक्त थोडा वेळ. देवाई रमेशकडे नजर रोखत. रमेश, फक्त थोडा वेळ, मग फक्त तू आणि मी. आता पुढे. देवाईने राणाकडे बघितले. तसा राणाने एक फोन लावला. तशा त्या मॉनिटरवर दिसणाऱ्या समोरच्या टेबलावर रिंग वाजू लागली. रमेश, कोण आहे बे? राणा, हॅलो रमेश शेठ, मी खन्ना बोलतोय. ते सोहेलभाईकडून नंबर मिळाला ना शेठ तुमचा? रमेश, हां हां, सोहेल अपनाही यार है. पण सोहेलला तुम्ही कसे ओळखतात? राणा, काय शेठ, आता प्यासा कुए को नाही ओळखणार तर कसं चालणार? तुमच्यासारख्या लोकांमुळेच आयुष्यात काही रंग आहे शेठ, नाहीतर काय उरलंय या फडतूस जिंदगीत? रमेश, हां हां हां, बरोबर बोलताय खन्ना साहेब. मग कुठला रंग पेश करू तुमच्या खिदमतीला? आता तुम्ही सोहेलच्या ओळखीने आला आहात, त्यामुळे तुम्हाला तर डोक्यावरच घेतलं पाहिजे आम्हाला. खन्ना साहेब, बोला बोला. राणा, अहो आमच्या खिदमतीला नाही काही. हा हा हा, ते आमचे बॉस आहेत ना, त्यांच्या पार्टीला हव्या होत्या रंग आणायला. फॉरेनचे क्लायंट्स पण जरा येणार आहेत, डील फायनल करायची आहे. त्याच्या आधी त्यांच्या जरा मनोरंजनाला. हां, पण फुलपाखरं जरा स्टँडर्डची असली पाहिजे शेठ. ते काय आहे ना, आमचं बॉस आहे बिलिनियर, लो स्टँडर्ड खपून घेत नाही. रमेश, अरे खन्ना साहेब, तुम्ही टेन्शन कशाला घेता? आमच्या इथे सर्व्हिस आणि स्टँडर्ड दोघांची गॅरंटी आहे. सौदीला माल सप्लाय करतो आपण. आजपर्यंत काही इश्यू आला नाही, तुम्हालाही येणार नाही. बरे, ते तुमच्या बॉसचं नाव काय सांगितलं? राणा, अहो नावात काय, तुम्ही प्रत्यक्ष भेटाच ना त्यांना. फक्त एकच लक्षात ठेवा, आमचा बॉस उष्ट्या ग्लासाला तोंड लावत नाही. रमेश मनात, हा डायलॉग मी कुठेतरी ऐकला आहे, पण कुठे? राणा, 5 मिनिटात तुम्हाला ॲड्रेस पाठवतोय. परवा संध्याकाळी 5 वाजता भेटू मग आपण. रमेश, हो हो नक्की येतोय मी. तसं देवाईच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू पसरलं. तू ये रे, तू फक्त ये, एकदाच ये, आता तू येच. स्थळ मुख्यमंत्र्यांची केबिन, मंत्रालय. वेळ दुपारी 12 वाजता. मुख्यमंत्री साहेब सर्जेराव गुणाजीराव देशमुख पाटील आपल्या ऑफिसच्या डेस्कवरून समोर असलेल्या एस्पेस सोप्याकडे बघत होते. आणि त्या सोप्यावर एस्पेस बसलेल्या त्या विशालकाय भारदस्त व्यक्तिमत्वाला त्याच्या नुसत्या येण्याने मंत्रालयाच्या त्या गल्ल्यांमध्ये खळबळ माजली होती. मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर, प्रत्येक दालनात, प्रत्येक कक्षात त्याचीच चर्चा होती. मंत्रालयाच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे पत्रकारांची नुसती रीघ लागली होती. बातमी मिळवण्यासाठी. का आला असेल तो? कशासाठी? तो पण स्वतः? प्रत्यक्ष? का? धाबे दणाणले होते सगळ्यांचेच. मंत्रिमंडळातले बाकीचे मंत्री आणि त्यांचे सचिव, विरोधी पक्षाचे नेते, आमदार, सगळ्यांचेच डोळे मुख्यमंत्र्यांच्या केबिनकडे लागून राहिले होते. घटनाच घडल्या होत्या 24 तासात अशा, आणि त्यात त्याचं असं येणं. सगळ्या देशात गोंधळ घालून रक्ताचा सडा पाडून तो मात्र आरामात बसला होता, त्या आरामदायक आलिशान सोप्यावर, पायावर पाय टाकून. मुख्यमंत्री साहेब सर्जेराव गुणाजीराव देशमुख पाटील यांच्याकडे एकटक बघत. मुख्यमंत्री साहेबांच्या कपाळावरून ओघळ वाहून त्यांच्या मानेपर्यंत येऊन त्यांच्या त्या पांढऱ्या शुभ्र स्वच्छ नेहरू कुर्त्याला मलिन करीत होते. त्याच्या नुसत्या अस्तित्वाने त्या केबिनमध्ये शहारे उठले होते. त्याच्या त्या थंडगार पण तेवढ्याच धारदार तीक्ष्ण नजरेनेच त्याच्या समोरच्या लोकांना त्याचं इंट्रोडक्शन दिलं होतं. द देवाई कार्तिक ठाकूर कोणाला म्हणतात आणि त्याला का घाबरतात? एरवी मोठमोठ्या गप्पा मारणारे सचिव अजय चॅटर्जी पण आज गप्प होते. शब्द फुटत नव्हते त्यांच्या त्या स्मार्ट मुखातून आज. मुख्यमंत्री साहेब देवाईकडेच बघत होते. हा का आला इथे? ते पण डायरेक्ट माझ्यासमोर? नक्की काय चुकलंय माझं? मुख्यमंत्री मोठा धीराचा माणूस, मोठं राजकारण खेळलेला, पण ही कोंडी कशी फोडावी हे त्यांनाही कळत नव्हते. शेवटी थोडा धीर करून त्यांनी देवाईला विचारलं. मुख्यमंत्री, वेलकम मिस्टर ठाकूर. कसं काय येणं केलं असं अचानक, ते पण असं डायरेक्ट विदाऊट अपॉइंटमेंट? मुख्यमंत्र्यांच्या या कटाक्षावर देवाईने तेवढ्याच शांतपणे उत्तर दिलं. देवाई, तुमची आठवणच एवढी आली की यावं लागलं, ते पण विदाऊट अपॉइंटमेंट, डायरेक्ट. मुख्यमंत्री साहेब थोडंसं चिडत. तुम्ही एका राज्याच्या प्रमुखाशी बोलत आहात मिस्टर ठाकूर. मुख्यमंत्री आहे मी. तसा देवाई आपल्या सोप्यावरून उठला. हळूहळू शांतपणे एक एक पाऊल टाकत मुख्यमंत्र्यांच्या समोरच्या खुर्चीवर अगदी शांतपणे जाऊन बसला.
त्याचा तो थंडगारपणा काळजात धडकी भरून जात होता. केबिनमध्ये हजर असलेले राणा, जॉन, राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव अजय चॅटर्जी सगळेच गार पडले होते. इतके वर्ष झाली राणा आणि जॉनला देवाईबरोबर काम करून, पण देवाईच्या दहशतीची त्यांनाही अजून सवय झाली नव्हती. ते सुद्धा बाकीच्या सगळ्यांच्या बरोबर थरथर कापत उभे होते एका कोपऱ्यात. देवाय डेस्कवरचा तो पेपरवेट गोल गोल फिरवत आणि एकदम मुख्यमंत्र्यांकडे रोखून बघत. तुम्हाला खरंच वाटतंय की तुम्ही मुख्यमंत्री आहात या राज्याचे? त्याच्या चेहऱ्यावरचं क्रूर स्मित प्रश्न विचारत होतं की सांगत होतं पुढील भविष्यवाणी? मुख्यमंत्री साहेब तसे थरारले. त्यांना चांगलंच माहीत होतं त्यांच्या समोरची व्यक्ती काय ताकदीची आहे, काय करण्याची क्षमता ठेवते. त्यांनी लगेच आपल्या केबिनमधून सगळ्यांना बाहेर काढलं. देवाईने आपल्या ब्लेझरमधून एक गन काढली. ती ओपन करत त्यातली एक एक गोळी बाहेर काढत मुख्यमंत्र्यांच्या समोर ती गन आणि तिच्या गोळ्या दोन्ही ठेवल्या. खिशातून एक फोटो काढत मुख्यमंत्र्यांच्या पुढे सरकवला. देवाई, केवळ न केवळ तुमचा आदर आहे म्हणून स्वतःहून आलोय सांगायला, नाहीतर स्वतःहून या गोष्टीची काळजी घेणं सहज शक्य आहे आम्हाला. बंदूक आमची असेल, गोळ्या आमच्या असतील, पण चालवणारे हात तुमचे असतील. अजून एक डॉक्युमेंट पुढे करत. फक्त 24 तास, ओन्ली 24 hours. तेवढ्याच शांतपणे एक एक पाऊल टाकत त्या केबिनच्या बाहेर पडला. अख्खं राज्याचं राजकारण हलवून तो मात्र कधीचा आपल्या गाडीतून आपल्या राजमहालाकडे रवाना झाला होता. आणि इथे मात्र मुख्यमंत्री एकदा थरथरणाऱ्या आपल्या हातातल्या पक्षाच्या साऱ्या आमदारांची पार्टी रेजिस्ट्रेशन असलेले त्या डॉक्युमेंटकडे बघत आणि एकदा टेबलावरच्या त्या गन आणि बंदुकीच्या गोळ्यांकडे बघत होते. क्षणभर त्यांच्याकडे बघून त्यांनी टेबलावरचा तो फोटो उचलला आणि त्यांचे डोळेच विस्फारले. हे कसे शक्य आहे? ह्याने काय बिघडवले देवाईचे? कसं? हाव? जेवढे मुख्यमंत्री देवाईला ओळखत होते त्यावरून ते एवढे नक्की जाणून होते की पैसा, प्रॉपर्टी याच्यासारख्या फालतू गोष्टीवरून सत्ता, पॉवर कोणाला आयुष्यातून उठवणारा व्यक्ती तो नव्हता. एवढं तांडव आणणारा, हाहाकार माजवणारा व्यक्ती तर नक्कीच नव्हता. असं काय बिघडवलंय ह्या व्यक्तीने देवाईचे की देवाई डायरेक्ट मंत्रालयात त्यांच्या केबिनमध्ये एका मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये अशा आवेशात आला? असं काय बिघडवलंय की तो त्या व्यक्तीसाठी राज्याचे नेतृत्व बदल करायला चाललाय? नक्कीच काहीतरी भयंकर घडलं होतं त्याच्या बाबतीत. काल 24 तासात जगभर घडलेल्या नरसंहार त्यांना आठवला आणि त्यांनी कपाळावरचा घाम पुसला. त्यांनी ती गन आणि सगळ्या वस्तू ड्रॉवरमध्ये नीट ठेवल्या आणि क्षणभर डोळे मिटून खुर्चीवर पडून राहिले. तेवढ्यात त्यांचे मुख्य सचिव अजय चॅटर्जी केबिनमध्ये आले. काय झालं सर? एनी प्रॉब्लेम? मुख्यमंत्री साहेब एक हलकसं खिन्न स्मित करत त्याच्याकडे बघत. नो नो, एव्हरीथिंग इज फाईन, नो प्रॉब्लेम हर, एव्हरीथिंग इज ऑल राईट. स्थळ ठाकूर पॅलेस. वेळ सकाळी 8:30ची. गार्डनमध्ये बसून देवाई कॉफीचे सिप घेत होता. टेबलावर पडलेलं आजचं न्यूजपेपर उचलले त्याने. सगळ्यांवर एकच हेडलाईन होती, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, मुख्य सचिव अजय चॅटर्जी ठार. देवाईने त्या हेडलाईन्सकडे बघितले आणि एक क्रूर स्मित केलं. एक बाकी, फक्त एक बाकी. स्थळ ठाकूर फार्म हाऊस. वेळ संध्याकाळ 5ची. रमेश एक एक पाऊल टाकत आतमध्ये येत होता. त्याने त्याची ब्लॅक सँड्रो बाहेरच पार्क केली होती. एवढे शानदार फार्म हाऊस बघून त्याचे डोळेच दिपले होते. एकापेक्षा एक महागड्या विदेशी गाड्या, गेटपासून ते मेन्शनपर्यंत असलेली प्युअर संगमरवरी पायवाट, देशी विदेशी फुलझाडांनी सुशोभित अन हिरवीगार गालीचा पसरलेली ती जमीन, विविध ठिकाणी उडणारी ती रंगीबेरंगी कारंजे, संपूर्ण फार्म हाऊसवर लावण्यात आलेले सुंदर सुंदर दिवे, निळ्या रंगात न्हाऊन निघणारे ते स्विमिंग पूल्स. रमेश तर कधीच 7व्या आसमानात पोहोचला होता. एक धुंदीशी चढली होती त्याला त्याच्या आजूबाजूच्या श्रीमंतीची. चालत जात होता स्वतःच आपल्याच मृत्यूकडे. ए जाऊ नको रे, ए वेड्या, ए पागल, अरे ए बावळट, अरे जाऊ नको रे. तुझा बाप बसलाय ना आतमध्ये, तुझा मृत्यू बनून, तुझी वाट बघत.
अरे थांब की रे, मरशील ना रे फुकटचा लेकाचा. अरे गाढवा थांब की, एवढा काय लवकर वरती जायचा शौक रे शिंच्या. थांब की रे, ए फुकणीच्या थांब ना रे. नाही ऐकत मग जा मर एकदाचा. बाई बाई किती सांगावं ह्या गाढवाला, ऐकतच नाही मेला. चाललंय ना येडं आपल्याच धुंदीत आपल्याच चितेची लाकडं गोळा करायला. आय एम फिलिंग सॅड. नो, इन फॅक्ट आय एम स्टार्टिंग टू एन्जॉय धिस. देवाय कार्तिक ठाकूर रोज रोज थोडीच ना कोणाला स्वतःच्या हाताने मारतो. ही ही ही. आणि जेव्हा तो मारतो तेव्हा. रमेश एक एक पाऊल टाकत आतमध्ये येत होता. तिथल्या श्रीमंतीने त्याचे डोळे एवढे दिपले होते की त्याला समोरचे भानच नव्हते. तो होता समोर साक्षात त्याचा काळ, देवाय कार्तिक ठाकूर. रमेश तसाच चालत इथे तिथे बघत सरळ दिवाणखान्यात येत. त्याला तिथे बघताच तिथे हजर असलेल्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर 12 वाजले होते. कारण त्या सगळ्यांना अंदाज आला होता की आता इथे काय होणार आहे, काय घडणार आहे. राणा त्याला सामोरा गेला. राणाला बघताच रमेश आपल्या लोभी स्वप्नांतून जागा झाला. राणा, या रमेश शेठ, आपलं स्वागत आहे गरीबखान्यात. रमेश, ओ काय लाजवता काय खन्ना साहेब, गरीबाला तुम्ही आणि गरीबखाना, मग आम्ही तर आम्हाला झोपडपट्टीच म्हणावं लागेल. आ हा हा हा. तसे रमेशला घेऊन राणा आतल्या हॉलमध्ये आला. आतमध्ये तो बसलेला. त्याला बघताच रमेश जरा थबकला, थांबला, दचकला. देवाय कार्तिक ठाकूरचं व्यक्तिमत्वच असं होतं की त्याला बघणारा आधीच 4 पावलं मागे सरकायचा. देवाय कधीचा आपल्या चेअरमध्ये बसून रमेशलाच रोखून बघत होता. त्याच्या डोळ्यातली आग रमेशला जाळून टाकत होती. रमेशने सहन न होऊन आपली नजर खाली घेतली. देवायचे अस्तित्व रमेशला धडकी भरवत होते. पण त्याच्या आतला लोभी कपटी माणूस त्याचा मेंदू मन देत असलेल्या सगळ्या धोक्याच्या सूचना धुडकावून लावत होते. देवाय कार्तिक ठाकूर OMG, बिलिनियर देवाय कार्तिक ठाकूर OMG. एवढा श्रीमंत माणूस माझ्यासमोर. रमेश शेठ, सोन्याची कोंबडी मिळाली आहे आता कचाकच कापा. हा हा हा. ह्याच्या मदतीने पैसाच पैसा, पॉवरचं पॉवर. फक्त कसाही करून बाटलीत उतरला पाहिजे हा. मग चांदीच चांदी, सोनंच सोनं. रमेश शेठ नुसता नावाचा नाही, खराखुरा रमेश शेठ बनेल. हा हा हा. माहीत नाही आज सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघून उठलेलो मी. अरे मी तर माझं स्वतःचंच तोंड बघून उठलो होतो. हा हा हा. म्हणून तर एवढी चांगली संधी मिळाली आहे. आता घरी गेल्यावर सर्व घरभर माझेच फोटो चिपकवतो. हा हा हा. खूप मोठी ओळख आहे ही डील झाली व्यवस्थित तर भविष्यात खूप फायदा होईल माझा. बिझनेस आणि राजकारण दोन्ही व्यवस्थित चालेल माझं. सगळं व्यवस्थित होऊ दे हे प्रभो. रमेश मनातल्या मनात स्वप्नांचे इमलेवर इमले रचत होता. स्वतःच्या समोर असलेल्या मृत्यूने बेखबर होता तो. ज्याला तो सोन्याची कोंबडी समजून कापणार होता तो स्वतःच त्याला आपल्या हाताने कापणार होता. ते पण कच 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 कच, हळूहळू, सावकाश सावकाश. राणा आणि रमेश देवायच्या समोर येऊन उभे राहिले. तसा तिथे असलेल्या प्रत्येकाच्या मनावर प्रचंड ताण आला. नकळत हृदयाची स्पंदने वाढली होती. हृदयाची गती श्वासांच्या पुढे पळत होती. समोर मांडणारा थरार आधीच त्यांच्या मनात भीतीचं राज्य निर्माण करत होता. रमेश देवायच्या त्या अग्नीसारख्या ज्वलंत व्यक्तिमत्वाने जरा भीत दबकत. रमेश, गुड मॉर्निंग सर. आय मीन गुड इव्हनिंग. देवाय अजून पण शांतच. देवायची हीच शांतता रमेशचं काहीच थरकापून टाकत होती. त्याला हिंमत होत नव्हती पुढे काही बोलायची. त्याने राणाकडे केविलवाण्या नजरेने बघितले. राणा काय बोलणार होता तो स्वतःच खूप घाबरलेला होता. त्याभर एसीत ही घामाने त्याच्या अंगावरचे सगळेच कपडे ओले गच्च झाले होते. तेवढ्यात त्यांच्या सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा, इशाराने देवाने त्यांना आपल्यासमोर बसायला सांगितले. राणा उभाच राहिला. रमेश मात्र घाबरत दबकत देवायच्या समोरच्या सीटवर जाऊन बसला. देवाय, मग डील पसंत आहे रमेश सेठ. रमेश, हो हो पसंत आहे आपल्याला. सरळ डायरेक्ट मुद्द्याचं बोलायचं, सरळ सीधी बात, नो फालतू बकवास. हा हा हा. येडं हसत होतं त्याच्यासमोर. देवाय मात्र तेवढ्याच शांत आणि गंभीरतेने त्याला एकटक नजर रोखून बघत होता. देवायची थंड निष्ठुर नजर बघताच रमेशने आपले दात आवरले.
देवाई, मग काय काय व्हरायटी आहे तुमच्याकडे? देवाईने जसं व्यवहाराचं बोलायला सुरुवात केली एवढा वेळ घाबरत असलेला रमेश खुश झाला. त्याला वाटायला लागलं की मासा गळाला लागलाय. रमेश, सर 101 व्हरायटी आहे आपल्याकडे. तुम्ही जी बोलाल ती. देशी, फॉरेनर्स, सगळंच फ्रेश. तुमच्यासाठी तर एकदम स्पेशल, एकदम नवी कोरी. सर थोडा उशीर झाला, नाहीतर 2-3 दिवसापूर्वीच एक स्पेशल वस्तू सौदीला पाठवली होती. एकदम बेस्ट सर. काय सांगू तुम्हाला, काय मस्त होती. तो विरजाबद्दल बोलत होता. विरजाबद्दल ऐकताच संतापाने देवाईच्या हाताच्या मुठी आवळल्या जात होत्या. त्या लेदर चेअरच्या आतमध्ये खुपसत जात होत्या. डोळ्यात अंगार पेटत होते. खूप महत् प्रयासाने तो स्वतःला आवरत होता. पण रमेश मूर्ख थांबतच नव्हता. तसाच बोलतच होता. रमेश हळू आवाजात, फक्त देवाईला ऐकू जाईल एवढ्याच आवाजात, सर पण तुम्ही काळजी नका करू. तिच्यापेक्षा चांगली वस्तू आहे आपल्याकडे. हवं असेल तर आत्ताच हजर करतो. तो लहानग्या मीनू आणि प्रणालीबद्दल बोलत होता. देवाईचं डोकं आता संतापाने फुटणार होतं. हाताच्या मुठीने त्या लेदर चेअरच्या दोन्ही साईड्सचं फाडून काढल्या होत्या त्याने. आजूबाजूचे सगळेच घाबरले होते. पण मूर्ख रमेशचं तिथे लक्षच नव्हतं. तो आपल्याच धुंदीत देवाईला इम्प्रेस करायच्या नादात बोलत जात होता. देवाईने केवळ त्याला एकच प्रश्न केला. देवाई, तुला कसं माहिती आहे की ती टेस्टी होती? संतापनं आवरून तो चेअरवरून उठला. पण रमेश महाशय अजूनही कुठे गप्प बसतायत? तो अजूनच बोलत होता. रमेश, ते तसं तर आपण आपल्या कोणत्याच वस्तूला हात लावत नाही, पण ती स्पेशल होती, खरंच स्पेशल. हिरवे निळे गहिरे डोळे, संगमरवरी अंग. खूप इच्छा होती पण कधी दुर्दैवाने हात लावता आला नाही तिला. काही करण्याच्या आधीच हातातून निसटून गेली. फक्त एकदाच काय ते तिला मिठीत घेतलं होतं. कचकन तिच्या कानाची पाळी चावली होती. फक्त तेवढंच सुख. पण काय टेस्टी होती, काय सांगू तुम्हाला देवाई सर, एकदम बेस्ट. देवाई जो एवढा वेळ चेअरवरून उठून पाठीमागे जात होता तो तसाच मध्येच थांबला. एवढा वेळ त्याने जे डोळे बंद केले होते ते उघडले. आता त्या लाल भडक डोळ्यात संताप नव्हता तर ज्वालामुखी भडकत होता. त्याच्या डोळ्यातील लावाची धग एव्हाना त्या रूममधील सगळ्यांना जाणवत होती. देवाई, रमेश शेठच्या जेवायची तयारी करा. तशी एक भीतीची लहर त्या सगळ्या रूममध्ये पसरली. देवाईच्या चेहऱ्यावर एक असं क्रूर स्मित होतं जे आजपर्यंत कुणीच पाहिलं नव्हतं. रमेश शेठ मात्र आपल्याच खुशीत, आपल्याच धुंदीत देवाईसारख्या मल्टी बिलिनियरला बाटलीत उतरवल्याच्या रानाने घाबरत जॉनकडे बघितले. कुठल्याही परिस्थितीत विचलित न होणाऱ्या जॉनच्याही डोळ्यात आज मूर्तिमंत भीती होती. गप्प राहिला असता तर काय झालं असतं? नुसताच गोळीने मेला असता बास्टर. पण आता तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.